पेनूर झेडपी गटामध्ये कोताळा हे गाव आहे. यामधील काही तरुण आपल्या सोबत आहेत. तर काय सांगाल आपण कोण झेडपी गटासाठी उमेदवार असावं असं वाटतंय आपल्याला? झेडपी गटासाठी आमच्या गावाचं प्रतिनिधी म्हणून आम्ही रायशप्पाच्या मागे आहे. बरं. कारण काँग्रेस पक्षाची 25 वर्षापासून एकनिष्ठ हं, हं. आणि कामाचा अनुभव हं. सरपंचपद त्यांनी आतापर्यंत सरपंच पदाचं काम केलेलं आहे. बरं. जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं काँग्रेसचं हं. आणि आमच्या गावाला पहिल्यांदाच उमेदवार भेटले जिल्हा परिषदला. आम्ही त्यासाठी आम्ही गाववाले म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. तुम्ही एक गाववाला म्हणून आहे, पण त्यांनी ज्यावेळेसला 25 वर्षे एकनिष्ठ आहे म्हणता किंवा सत्तेत सरपंचच्या विकासासाठी कुठली कामं केली किंवा गावातील जनतेला त्यांचा कितपत फायदा झाला? त्यांच्या कार्यकाळामध्ये गावाचा भरपूर विकास आहे. आतापर्यंत मला वाटते त्यांच्या कार्यकाळात एवढा निधी गावाला कधी झाला नव्हता. हं. आणि त्यांनी पहिले दुष्काळ पडला त्यावेळी त्यांनी छावणी पण त्यांनी चालवली होती. हं. आणि सध्याला म्हणलं तर गावात ग्रामपंचायती भरपूर कामे झाली ती आणि त्यांचा अनुभव आणि जुनं नेतृत्व म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. हां, ह्या का? गेम आमचा गावचा विकास राजू पवार हे योगा चांगला करते हं, हं. म्हणून आमचं मत काय आहे की त्यांनाच मत द्यायचं. बरं. हा एवढंच. काय आपलं झेडपी गटाचं इलेक्शन चालू आहे. आपल्याला कोण उमेदवार असं वाटतंय? उमेदवार नाही फिक्स झेडपी सदस्य राजेशप्पा पवार. काय वाटतंय तुम्हाला? तर माझं पहिलं मतदान आहे ह्या वेळेस. पण पहिल्यापासून बघतोय आमच्या गावाचा विकास हां. खूप चांगल्या पद्धतीने झाला. आमच्या गावात प्रत्येक घरोघरी पाणी आहे. तुम्हाला ₹5चा कॉइन टाकून ते ॲक्वा 20 लिटर पाण्याचं जारचं सगळे कामं प्रणितताई शिंदे खासदार यांच्या ह्याच्यातून फंडातून झालेले आहेत. आणि आप्पा आहेत ते एकाच पक्षाचे माणूस आहेत. म्हणजे 17 वेळा पक्ष बदलणारे नाहीत ते. जसं मला आठवतंय तसं मी आता 18-19 वर्ष झाले तसं काँग्रेसमध्येच आहेत. त्याच्या आधीपासूनच ते काँग्रेसमध्ये आहेत. मग काँग्रेसच्या काळात असताना या गावासाठी काही निधी आप्पांनी आणला किंवा त्यांनी या गावामध्ये अशी काही विकास कामं केली तुम्हाला सांगता येतील? तुमचं आता पहिल्यांदाच मतदान आहे, पण तुम्हाला आठवत असेल की पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी विकास कामं केलेत? पहिलंच मतदान आहे. आपले आता इथे तुम्ही जे उभारला ते फ्लेवर ब्लॉक ते आप्पाच्या ह्यांच्यातून झाले ते संकल्पनेतून. मागचं तहसील कार्यालय, ग्रामपंचायत हे सगळे गावातले मेन ठिकाण आहेत ते सगळे. नाही पण अजून बी काही झेडपी गटातले अनेक उमेदवार आहेत. त्यांनी पण इच्छुक आहेत किंवा त्यांना झेडपी वाटतंय गटातले उमेदवार आता यायला लागलेत कोथळ्याला. ह्याच्या आधी कोण दिसलं नाही. कोथळे कधी दिसलं नाही यांना. आता झेडपी गटात कोथळे वळले म्हणल्यावर पेनूरचे उमेदवार आता यायला लागलेत. हं, हं, हं. ह्याच्या आधी कधी कोथळ्याला कोण दिसलं नाही. कोथळे गावाला कोण येत नव्हतं. हं, हं. हां. मग आपण काय आता आपल्या ज्या जिल्ह्याच्या प्रणित एक खासदार आहेत त्यांच्याकडनं बी काही तसा गावासाठी निधी आणला तुम्हाला सांगता येईल? हो, खूप निधी आणलाय. आता आपल्या पेनूर गावात पण आपल्या आसपासच्या गावात बी खूप विकास केलाय प्रणितताई यांच्या फंडातून. 1 कोटीचा पेनूर गावातच आहे तो निधी. काय वाटतं बाबा आपलं पेनूर झेडपी गटामध्ये आपलं इलेक्शन चालू आहे. काय कोण उमेदवार असं वाटतं आपल्याला? आपल्याला गावचाच उमेदवार पाहिजे चांगला. गावचाच? बरं. कोण? राज बरं. काय वाटतंय तुम्हाला त्यांनी जे यावं? नाही यावं चांगला आहे कामाला आलेला त्याला बरं. गरिबाच्या गरिबांना त्यांनी मदत केली चांगल्यापैकी. चांगलं. काय वाटतं काय सांगा? मला तर असं वाटतंय ग्रामपंचायत असू द्या ही कोणती माता देवस्थान 15-20 वर्षाचा देवस्थान समजा आपण केली खासदार निंदीत ना आणून कोणती माता मूळ देवस्थान म्हणजे गादीसाप्पाचा मूळ पाय आहे त्या आप्पापासून आगे ती बॅक असू द्या काय आता योजना समजा ही आता पगड जाती समाज एक जागी करून आपण समजेचं वर्चस्व गायचे आहे आणि समधी कामं विकास कामं करत आहे. आणखीन बी काय उमेदवार आहेत या गटामध्ये? उमेदवार आहेत ते आम्ही आमच्या मतात ठेवणार पुन्हा द्यायचं आम्ही आप्पाला देणार. आम्ही आप्पाचं करतो चांगले निष्ठावंत माणूस आहे. होय म्हणे तर त्या शब्दात देणार कामच करणार त्यांचे असे माणूस आहे. मी कोताळेगावचा रहिवासी. होय. काय वाटतं आपलं पेनूर झेडपी गटात आपलं कोताळे गाव येतंय तर त्याच्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार झेडपीसाठी इलेक्शनमध्ये रिंगणात उतरले तर आपल्याला काय वाटतं कोण असं वाटतंय? मला असं वाटतं की आपल्यासाठी झटणारा आपला माणूस पाहिजे. कोण पाहिजे? काय नाव? नाव म्हणजे आमचं तुमचं पक्ष कितीही राहू दे. आम्ही पक्षाला कुठलाही खात नाही. फक्त आपल्यासाठी झटणारा माणूस ही माझ्यासाठी पाहिजे आमची एक अपेक्षा.
कोण पण झडपी उमेदवार कोण असावं असं वाटतंय? नाव काय नाव सांगा ना. नाव सांगतो ना, राजेश आप्पा पवार याला जर आपलं हे असावं एक अशी आमची इच्छा आहे. काय वाटतं तुम्हाला? काय म्हणजे तुमच्या गावचे आहेत म्हणून तुम्हाला वाटतंय? गावचे आहेत नाही तरी जी विकास कामे केली ती त्यांच्या मागची जी आम्ही उभा राहिलेलो आहे यासाठी आम्ही बोलतो. बरं. हा. त्यांनी गावामध्ये विकास केलाय. हा असा भरपूर उपाय कुठलं रस्ते राहू द्या, पाणी पुरवठ्याची योजना राहू द्या, लाईटीची राहू द्या, ते आमच्याकडे घातलं ते केलेलं आहे ते आम्ही बोलणार ते. म्हणजे 30 वर्ष झालं कोथळीमध्ये आप्पाची सत्ता आहे हम्म. आणि जसं आम्हाला पहिलं मतदान आलं हम्म. तसं आमचं पहिल्यापासून हे काँग्रेसला मतदान आहे. हम्म. कारण ह्या गावामध्ये आप्पाची विविध विकास कामं आहेत ना. हम्म. आता इथं सगळं मंदिराकडे फ्लेवर ब्लॉक घेतलेत, हॉलिजन लावलेत, हम्म. मराठी शाळे बघा सगळ्यात आमच्या तालुक्यात सगळ्यात टॉपची मराठी शाळा आमच्या गावात आहे. हम्म. आणि क्रीडाला असं मैदान आहे ते कुठेच नाही. आतापर्यंत सगळे जिल्हास्तरीय सामना आमच्या गावात क्रीडा ह्याच्यात झाले, मराठी शाळेत झाले. झाले. हा हे आपांच्या काळामध्ये सगळे विकास काम हा, हे आप्पांच्या काळात सगळे विकास कामं झाले. गावामध्ये अजून कुठली अशी कामं आहेत जी होणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही आपल्याला सांगू इच्छिता? म्हणजे आमच्या गावात कमीत कमी 80 ते 90% कामं झालीत आतापर्यंत. तुम्ही शेताकडे जाणारे रस्ते बघा, गावातील रस्ते बघा, गावातून पाऊल ठेवला का पहिला पाऊल आपला डांबरी रस्त्यावर पडतो. असे रस्ते करून टाकले, सगळे सिमेंटचे रस्ते करून टाकलेत आपण. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक दिवसाड पाणी येतं. असं म्हणजे सिटीत जसं पाणी आहे तसं या गावाला पाणी आहे. एक दिवसाड पाणी आहे गावाला. निश्चितच राजेश आप्पा पवार यांच्या कामाची क्रेज अगदी तरुणांमध्ये सुद्धा आहेत. आणखीन काही गावातले तरुण आपल्या सोबत आहे. काय तुम्ही पण काय सांगाल? तुम्ही बी राजेश आप्पाच म्हणणार ओन्ली राजेश आप्पा. का? कशासाठी? राजेश आप्पा वैयक्तिक गावासाठी गावाचा तर पूर्ण विकास केलेलाच आहे त्यांनी. त्यांच्याकडे कुठलं पद नसून त्यांनी खासदारकीतून पेनूरला त्यांनी निधी आणलेला आहे, वरकोटला आणलेला आहे. त्यांनी फक्त गावापुरतेच बघत नाही. जेवढे तालुक्यात गाव आहेत का, म्हणजे असं काही नाही बाबा फक्त कोथळे गावाचा विकास. तुम्ही बाहेर जर गेला पेनूर गटात त्यांनी निधी आणलेला आहे, वरकुटमध्ये आणलेला आहे, टाकळीमध्ये आणलेला आहे, औंढीमध्ये आणलेला आहे. खासदारकीतून जेवढं त्यांनी त्यांच्या ह्यानं करता येते तेवढं त्यांनी केलेलं आहे. पण आता सध्या एक भाजप आणि इतर घटक पक्षाचं थोडीशी क्रेज आहे. त्यामध्ये आप्पा ही विरोधी गटामध्ये आहेत. काय सांगाल? विरोध जरी किती जरी असला तरी आप्पाला प्रतिसाद चांगलाच आहे. आम्ही आप्पा बरोबर रोज प्रचाराला आहे. म्हणजे ज्या त्या गावात जातो तर सगळं वातावरण आप्पासाठी चांगलं आहे. कोथळचे राजेश आप्पा पवार यांच्यासाठी पेनूर झेडपी गटामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. निश्चित त्यांचा विजय या झेडपी गटामध्ये होणार असे कोथळगावचे अगदी तरुण सुद्धा आपल्याला सांगत आहेत. मी संपादक सचिन दळवे, जनपद न्यूज मध्ये.